हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नुकतेच आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे उत्तर प्रदेश येथे. तर उत्तर प्रदेश राज्यात नुकतेच आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 4.56 किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली? उत्तर आहे बिहार. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने बिहार राज्यात गंगा नदीवर 4.56 किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिलेली आहे. तर गंगा नदीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड येथे झाला. तसेच गंगा नदीची लांबी 2510 किलोमीटर आहे. उगमस्थानापासूनची उंची 4267 मीटर तसेच 13,999 फूट. उपनद्या आहेत यमुना, घागरा, गोमती आणि धरणे आहेत हरिद्वार, फराक्का. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय नौदलात कोणत्या स्टील्थ गाइडेड क्षेपणास्त्र नाशकाचा समावेश करण्यात आला? उत्तर आहे INS इम्फाळ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तेलई-एह आणि नासिक क्रूझ क्षेपणास्त्राचे नुकतेच कोणत्या देशाने अनावरण केले? तर उत्तर आहे इराण. तर तेलई-एह आणि नासिर क्रूझ क्षेपणास्त्राचे नुकतेच इराण या देशाने अनावरण केले आहे. इराणबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. इराणची राजधानी आहे तेहरान. भाषा आहे फारसी. राष्ट्राध्यक्ष आहे हसन रुहानी. स्वातंत्र्य दिन 11 फेब्रुवारी 1979 आणि चलन आहे इराणी रियाल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ODI मालिकेतील इम्पॅक्ट लीडर हा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे साई सुदर्शन यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे चीन. तर चीनचा जगामधील वाटा 34% इतका आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक आहे? अमेरिकेचा 7वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारी गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? उत्तर आहे R. अश्विन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? उत्तर आहे रवींद्र जडेजा.
पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर फलंदाजीमध्ये केन विल्यमसन हा क्रिकेट खेळाडू प्रथम स्थानावर आहे. तर उत्तर आहे केन विल्यमसन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन क्रिकेट मैदानावर 2 कसोटी शतके झळकावणारा कोण पहिला विदेशी खेळाडू ठरलेला आहे? उत्तर आहे KL राहुल. पुढचा प्रश्न पाहूया. ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक शरद पाटील यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? तर उत्तर आहे धर्मनिरपेक्ष जनता दल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्राध्यापक शरद पाटील हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघाचे 2 वेळा आमदार होते? तर शरद पाटील हे महाराष्ट्र राज्यातील मिरज मतदारसंघाचे 2 वेळा आमदार होते. उत्तर आहे मिरज. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्राने नवीन कोरोना टेस्ट फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे डॉक्टर रमण गंगाखेडकर. तर महाराष्ट्राने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतेह-2 यशस्वी चाचणी घेतली? उत्तर आहे पाकिस्तान. पुढचा प्रश्न पाहूया. तर पाकिस्तानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, भाषा उर्दू इंग्रजी, पंतप्रधान आहेत इम्रान खान, प्रजासत्ताक दिन 23 मार्च 1956 आणि चलन आहे पाकिस्तानी रुपया. पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी घेतलेल्या फतेह-2 रॉकेट प्रणालीची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे 400 किलोमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सुन क्यून यांचे निधन झाले? उत्तर आहे दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरिया या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सुन क्यून यांचे नुकतेच निधन झाले. तर उत्तर आहे दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल, भाषा आहे कोरिया, चलन आहे दक्षिण कोरियन वोन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सुन क्यून यांचे निधन झाले. त्यांच्या पॅरासाइट चित्रपटाला कोणत्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे? तर उत्तर आहे 2020 या साली अभिनेता ली सुन क्यून यांच्या पॅरासाइट चित्रपटाला 2020 साली ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्हेगारीत कोणत्या देशातील गुन्हेगारांची सर्वाधिक नोंद झालेली आहे? उत्तर आहे बांगलादेश. तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्हेगारीत बांगलादेशातील गुन्हेगारांची सर्वाधिक नोंद झालेली आहे. उत्तर आहे बांगलादेश. तर बांगलादेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर बांगलादेशाची राजधानी आहे ढाका, भाषा आहे बंगाली, पंतप्रधान आहेत शेख हसीना, स्वातंत्र्य दिन आहे 26 मार्च 1971 आणि चलन आहे बांगलादेशी टका.
तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.